धडक कामगार युनियनचे ठाणे पालघर जिल्हा. एक मिनिट थांब. बंद करा. मला सांगा ना तुम्ही कशाबद्दल काय होतं. नाही, अडचण काय कशाबद्दल होते सांगा नाही, ना. मला पहिले सांगा व्हिडिओची अडचण काय. अडचण आहे का मला सांगा, मी प्रामाणिकपणे. अडचण जरा पण मला विषय ठीक सांगा आहे. ना. विषय असा आहे काही बंद विषय करा. नाही नाही, चालू राहू द्या. साहेब विनंती आहे माझी, कोर्टाचे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे का तुम्ही व्हिडिओला मना नाही करू शकत आणि मी रीतसर अतिरिक्त आयुक्तांना पत्र पण दिलंय. ठीक आहे. माझे प्रश्न असं आहे की तिसऱ्या मेळाव्यावर तुम्ही सुरक्षा रक्षक नेमले आपलेच आहेत, त्यांना कुठल्या गाईडलाईन्स प्रमाणे अडवण्याचा अधिकार दिलाय? परिपत्रक आहे का आयुक्तांचं? आणि दिसले पण नाहीये. आम्हाला आस्थापना सांगते आम्ही तेच करतो ना. पण कोण सांगितलं? पत्रक कुठे आहे? पत्रक ते काढणार होते ना. काढणार नाही मग बिना पत्रकाचं तुम्ही अडवणूक करता लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही अडवणूक करता. लोकप्रतिनिधींना तुम्ही कोणाचे आदेश परत दाखवा. तुम्ही फॉलो कोणाला करता? इंस्ट्रक्शन कोणाला फॉलो करता? व्हर्बली फॉलो करता का लिखित करता? माझी विनंती आहे तुम्हाला साहेब, कागद दाखवा. या सुरक्षा रक्षक बाजूला करावं, ते तात्काळ करावे. नियम बाह्य काम करू नका साहेब. माझी विनंती आहे तुम्हाला. जर आयुक्तांनी आदेश दिले त्याचा अध्यादेश असतो. आयुक्त हे आदेश अधिकारी आहे. तुम्ही आयुक्त साहेबांना सांगा आमची कंप्लेंट करायची. पण तुम्ही पहिली माझं ऑब्जेक्शन आहे तुम्हाला कोणी अधिकार दिला अडवण्याचा? मला आस्थापनेचा आदेश आलेले. कोणी दिला? आस्थापनेला विचारलं मोठे साहेबांना, ते बोलले आम्ही कुठला आदेश नाही, अध्यादेश नाहीये, तर अडवणूक कशी होते? आयुक्त साहेबांना सांगितलं हे चुकीचं चाललेलं आहे. तात्काळ थांबवा साहेब. सर्वसामान्यांना त्रास देणं तुम्ही आमच्या मनाने कामच करत नाही. तर मग अडवणूक कशी होते? ज्या आपण अधिकारी सांगणार तेच करणार आम्ही. कोण सांगेल? मी तेच विचारतो, कुठले अधिकारी नाव सांगा मला. आयुक्त साहेब आयुक्त साहेबांनी आदेश दिलाय का लोकांना पाठवायचं, नागरिकांना पाठवू नका आतमध्ये? त्यांच्या आयुक्त साहेबांनी सांगितलं तुम्हाला? वाराला आम्ही पाठवतो. मी तुम्हाला परत म्हणतो, आयुक्त साहेबांचं दालन आहे का? त्यांच्या बाहेर उभं करा. मग दालनाच्या बाहेर तुम्ही गेटवर का थांबून ठेवले? गेटवर का थांबून ठेवलं? आयुक्त साहेबांचा जर आदेश आहे त्यांच्या सोडायचं नाही, पुढे आपण सोडायचं. किती विभाग आहेत? आस्थापना आणि अतिरिक्त 2 आहे. अतिरिक्त आयुक्त आस्थापना आणि बाकीचा स्टाफ, कार्यालय स्टाफ, बाकीचे विभाग बसतात. त्यांना भेटायचं झालं तर तिथं कोण नाही बसत. मग का अडवणूक करतात? तिथं आस्थापना शिकून नाही बसत. आस्थापना काम आम्ही सोडतो ना, त्यांना विचारून सोडतो आतमध्ये. मी तेच म्हटलं, तुम्ही पूर्ण बिल्डिंग मध्ये फक्त तिसऱ्या वेळेला असं कुठलं काम होतं गैर कानूनी काम होतं का तिकडे? नाही ना. नाही. मग आणि अध्यादेश आहे, आदेश आहे, तर मग लावलं का नाही? आम्हाला पण कळू दे, आम्हाला पण कळेल तिकडे लिहिलेलं असेल तर. परवानगी शिवाय आत येऊ नये, आयुक्तांचा आदेश. हा तुमचा आदेश चालतो का इकडे? मग पुढं हा तुमचा आदेश आहे का तिकडचा? आमचा आदेश नाही. मी कसं काय मानू? आयुक्तांनी आदेश दिलाय. आयुक्त नागरिकांसाठी बसलेले आहेत. आम्ही सोडतो. आयुक्तांच्या दाराकडे उभं करा. मग गेटवर का अडवणूक होते? डायरेक्ट गेटवर. तिकडे आदेश सांगता आतमध्ये सोडायचं नाही कोणाला. मग तेच विचारतो, आदेश कुठे आहे? आम्हाला ओरल सांगितलं. ओरल तुम्ही मान्य करता का? ओरल सांगितलं. तुम्ही हे मान्य करताय का? ओरली मी आदेश मान्य करतो. आम्हाला ओरल सांगितलं. ओरली आदेश मान्य करायची प्रथा आहे का? मी तुम्हाला विचारतो, तुम्ही अनुभवी इकडचे सुपरवायझर आहेत. ओरली अध्यादेश जे देतात त्यांना मान्यता देतात का? ते म्हणजे ऑर्डर काढणार. मग आता जेव्हा काढल्यानंतर अडवा. आम्हाला सांगितलं सोडायचं नाही. तुम्ही लोकप्रतिनिधींना अडवणार, सर्वसामान्य मी जिल्हाध्यक्ष, मला का अडवलं? मग नगरसेवकला कोणी अडवत नाही. मी जिल्हाध्यक्ष आहे, ठाणे पालघरचा जिल्हाध्यक्ष आहे. तुमचं काय तुम्ही सुरक्षा रक्षकांना अधिकार कोणी दिला? सर मी बोलू? तुम्हाला चेकिंग करायचा अधिकार आहे, तुम्हाला अडवायचाही अधिकार आहे, पण कधी जेव्हा अध्यादेश असेल तेव्हा. सर मी बोलू? ताई बोला. रिसेप्शनला जी पालिकेची कर्मचारी आहेत त्यांच्याकडे म्हणजे एक आम्हाला असं सांगितलं की त्यांच्याकडे तुम्ही पाठवा. आम्ही त्यांच्याकडे पाठवतो माणूस. ते आतमध्ये कॉल करतात, म्हणजे सांगतात की तुम्ही विजिटिंग टायमिंग दिलाय का, त्या टायमानुसार आम्ही. रिस्पेक्टेड मॅडम, मी तुम्हाला विनंती करतो, मी आता सामान्य प्रशासनचे अधिकारी अजित मुटे यांना विचारलं का अध्यादेश काय तुम्ही दिलायत का तिकडे? त्यांनी स्पष्ट सांगितलं मी असा काहीच आदेश दिला. मग तुम्ही कोणाच्या भूमिकेवर बोलताय? बघा, पहिल्या आम्ही आतमध्ये राहतो. आता आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर काढवा. आम्ही आमच्या मनाने काम करणार आहे का? मी काय म्हणतो, तुम्हाला जर आदेश आहे, तुम्हाला जर कुठला अधिकारी आदेश देतो, उद्या कोणी अधिकारी बोलेल गेटवर थांबवा, तुम्ही त्याला काय बोला? साहेब मला कायदेशीर लिहून द्या. हे तुमच्या अधिकार क्षेत्रात येतं ना. मला उद्या जर कोणी विचारला आणि जर मी तुम्हाला हा प्रश्न, मला इकडे राहून मी स्थानिक आहे, मी एवढ्या वर्षात का नाही विचारला? एवढ्या वर्षात कधी नाही झालं असं. आता का होत आहे? कोणाच्या बोलण्यावरून होत आहे? आतमध्ये असा कुठला गैरव्यवहार चालतो का तुम्ही बाहेर थांबवतात लोकांना?
शंका उपस्थित करू नका नागरिकांसाठी साहेब, विनंती आहे माझी. आम्हाला पारदर्शकता कारभार होतो. संविधानिक पदावर राहून लोक जर असंविधानिक वागत असतील तर त्याला थांबवा आणि तात्काळ या गोष्टीचा जर तुम्हाला जर अध्यादेश नाहीये, लिखित नाहीये तर तात्काळ रिमूव्ह करा साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला. वरिष्ठांना विचारून सांगतो तुम्हाला.